नमस्कार. तर आपल्याला आज इथं बघा नवीन एक आपण डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम वी हॅव सीन हिअर. द प्रॉब्लेम इज गिवन अ स्क्वेअर pyramid of side 45 mm and height 65 mm stands with its base on HP such that two edges of the base are parallel to VP. It is cut by a plane perpendicular to VP and inclined at 45 degree to HP and passing through a point on the axis 35 mm above the base. Draw the development of lateral surface of truncated pyramid. म्हणजे बघा आपल्याला काय दिलेलं आहे इथं प्रॉब्लेम असेल तो म्हणजे कोणता प्रॉब्लेम आहे, कोणता ऑब्जेक्ट आहे हे पहिल्यांदा आपण इथं समजावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय असेल आपल्याला जी गिवन डेटा दिलेला असेल तर त्यानुसार आपल्याला प्रॉब्लेम जो असेल तो ॲक्च्युअल आपल्याला ड्रॉ करावा लागतो. तर त्यासाठी आपण काय करतो, प्रॉब्लेम जो असेल वी हॅव टू रीड प्रॉब्लेम केअरफुली अँड आफ्टर दॅट वी वॉन्ट टू गो टू स्टार्ट टू ड्रॉ. तर बघा इथं आपल्याला काय दिलेलं आहे, अ स्क्वेअर पिरॅमिड ऑफ साईड 45 mm अँड हाईट 65 mm stands with its base on HP such that two edges of the base are parallel to VP. म्हणजे बघा स्क्वेअर पिरॅमिड जर घेतला तर स्क्वेअर म्हणजे किती असेल याच्यामध्ये, तर त्याला 4 साईड असणार आहेत. म्हणजे हा स्क्वेअर पिरॅमिड जो आहे तर याचा आपल्याला काय दिलं आहे बघा, त्याची साईड जी असेल ती किती आपल्याला किती दिलेलं आहे 45 mm दिलेलं आहे. हां म्हणजे स्क्वेअर पिरॅमिड जो आहे त्याची बेस साईज जी असेल ती आपल्याला किती दिलेलं आहे 45 mm दिलेलं आहे. आणि ॲक्सिस जो असेल किंवा हाईट आपण जे म्हणणार आहे ती किती असणार आहे त्यामध्ये 65 mm हा असणार आहे. आणि तो कशावरती हे आहे बघा रेस्ट आहे, तर HP वरती तो रेस्ट आहे. तो पण कसा आहे बघा, सच दॅट टू एजेस ऑफ बेस आर पॅरलल टू VP. म्हणजे बघा त्याच्या 2 एजेस असणार आहेत त्या पॅरलल टू VP. म्हणजे व्हर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन आपण म्हणतो HP आणि VP. तर हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेनला तर त्याच्या चार मधल्या 2 ज्या साईड असणार आहेत त्या कशा असणार आहेत तुमच्या VPला पॅरलली असणार आहेत. मग त्यानुसार तुमचा इनिशियल व्ह्यू म्हणजे टॉपिकमध्ये जो का तुम्ही ड्रॉ करणार आहे तो पहिल्यांदा तुम्हाला याच्यावरून क्लिअर होते. म्हणजे हा तुम्ही प्रॉब्लेम रीड करत असताना जर केअरफुली तुम्ही रीड जर केला तर आपल्या इनिशियल पोझिशन कशी काढायची तर तुम्हाला आपल्याला पहिल्या सेंटेन्सवरून आपल्याला कळते. त्यानंतर बघा इट इज कट बाय अ प्लेन परपेंडिक्युलर टू VP. तो कशामुळे कट केलेला आहे बघा, एक प्लेन आहे परपेंडिक्युलर टू VP इन्क्लाइंड ॲट 45 डिग्री टू HP. 45 डिग्री HPला इन्क्लिनेशन दिलेलं आहे आणि VPला परपेंडिक्युलर आहे. पासिंग थ्रू अ पॉईंट ॲक्सिस ऑन ॲक्सिस 35 mm ऑफ बेस. म्हणजे बघा टोटल हाईट किती आपली 65 mm आहे आणि ॲक्सिसमध्ये बेसपासून खाली वरती घेतला तर 35 mm वरती हाईटवरती काय असेल तो 45 डिग्रीचा कटिंग प्लेन आहे तो इथे दिलेला आहे. आणि आपल्याला काय दिलं आहे, ड्रॉ द डेव्हलपमेंट ऑफ सरफेस. मग इथं डेव्हलपमेंट आपलं सरफेस काय करायचं इथं आपल्याला बघायचं आहे. तर बघा आता ॲक्च्युअलमध्ये आपण ड्रॉ करायला जर चालू जर केलं तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करतो इनिशियल याच्यामध्ये, तर पहिल्यांदा मी काय करतो बघा XY लाईन जी असेल ते XY लाईन पहिल्यांदा ड्रॉ करून घेतो आहे. कारण की XY लाईन जो असेल तर त्या XY लाईनच्या खाली आपण कोणता व्ह्यू काढतो आहे, टॉप व्ह्यू काढतो. XY लाईनच्या वरती असेल तो तुमचा फ्रंट व्ह्यू काढतो आहे. तर मी काय केलं बघा इथं XY लाईन काढली. XY लाईनच्या खाली जो असेल स्क्वेअर, तर हा स्क्वेअर पण काढत असताना काय केलं बघा त्याच्या 2 साईड असणार आहेत त्या पॅरलल असणार आहेत, त्यामुळे 2 साईड पॅरलल काढल्या. नंतर बघा त्याचा ॲक्सिस जो असेल ॲक्सिस कसा काढतो त्याच्या दोन्ही कॉर्नर जे असेल डायगोनल तो जॉईन करून घेतले. आणि त्यानुसार जर आपण म्हटलं तर डायगोनल जॉईन केल्यानंतर जो सेंटर पॉईंट असेल तो तिथं तुमचा ॲक्सिस असणार आहे. त्यानंतर बघा त्याचं प्रोजेक्शन घेतलं आणि वरती घेतल्यानंतर तुम्हाला हा काय तुम्हाला स्क्वेअर पिरॅमिड आहे. त्यामुळे मी काय करतो बघा इथं प्रत्येकाचे पॉईंट इथं घेतले. आता हा पॉईंट घेतल्यानंतर बघा ABCD असे पॉईंट आपण घेतलेले आहेत तिथं. तर काय बघा याच्यामध्ये हा स्क्वेअर जो तुम्ही ड्रॉ केलेला आहे ABCD, तर याच्यामध्ये बघा AB आणि DC हे जे कसे आहेत तुमचे पॅरल आहेत. म्हणजे ही XY लाईन जी तुम्हाला दिसेल लाईन हॉरिझॉन्टल लाईन, तर त्याला काय असेल 2 लाईन आहे त्या पॅरल आहेत. आणि त्याचे आपल्याला साईज दिली होती मग अशी त्या साईजनुसार मी काढलं. म्हणजे AB BC CD आणि DA हे टोटल तुमचे किती असणार आहेत त्या साईजनुसार आपण ड्रॉ करणार आहे. त्यानंतर बघा XY लाईनवरती म्हणजे काय असेल तुमचा फ्रंट व्ह्यू जो असेल तो वरती येणार आहे. त्या प्रत्येकाचं प्रोजेक्शन घेतलं म्हणजे B आणि C पॉईंटचं प्रोजेक्शनवरती घेतलं ते तुम्हाला एका लाईनवरती येणार, एका पॉईंटवरती असणार आहे. A आणि D हे समोरून मी बघणार आहे त्यावेळी तो एका पॉईंटमध्ये असणार आहे. त्यामुळं C डॅश B डॅश A डॅश आणि D डॅश असे तुम्हाला एकाच्यामध्ये असणार आहे. त्यानंतर बघा O पॉईंटचं प्रोजेक्शन मी वरती घेतो आहे. आता O पॉईंटचं प्रोजेक्शन तुम्हाला दाखवलं नाही, पण ॲक्च्युअली आपण O पॉईंट जो घेणार आहे तर त्याची म्हणजे तो कुठे घेणार आहे तर त्याच्यावरती तुम्हाला ॲक्सिस साईड जो किती दिलेला आहे आपल्याला तर
65 दिलेला आहे. म्हणजे त्याच्या सेंटरपासून जर आपण बेसपासून जर घेतला तर त्या ओच्या ह्याच्यावरती प्रोजेक्शन जे आहे तुमचं ते 65 असणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याचं प्रोजेक्शन मी घेतलं म्हणजे 65 mm वरती. आता यानंतर आपल्याला कटिंग प्लेन जो दिलेला आहे तो किती दिलेला आहे, बेसपासून वरती 35 mm दिलेला आहे. आणि त्यानुसार मी इथं काय करतो आहे बघा, कटिंग प्लेन जो असेल तो मी इथं काय असेल कटिंग प्लेन घेणार आहे. आणि त्यानुसार तुम्हाला काय असेल याच्यामध्ये आता पॉईंटला नोटेशन बघा. जर तुम्ही टॉपिकमध्ये बघितला तर टॉपिकमध्ये आपण कसं करतो याच्यामध्ये टॉपिकमध्ये कसं करतो बघा. तर टॉपिकमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ABCD नोटेशन देतो. फ्रंटमध्ये A', B', C' आणि D' असं मी करतो पॉईंट. आता तुमचा हा सेंटर ॲक्सिस पॉईंट जो आहे हा O' जो तुम्हाला दिसतो आहे. आणि बघा आता कटिंग कुठं कुठं होतं आहे तर हे तुम्हाला काढायचं असेल तर मी काय करतो बघा, कंपॉसने काय करतो O आणि C याचा प्रोजेक्शन मी घेतो कुठं, हॉरिझॉन्टल घेतो इथं. आता हे कशासाठी, तर आपल्याला समोरून बघत असताना O आणि C किंवा O आणि B जो आहे तुमचा तो आपल्याला कसा याच्यामध्ये जर ट्रू शेप जो असेल आपल्याला तो ट्रू शेप दिसत नाही किंवा ट्रू लेंथ आपण त्याला म्हणतो ती ट्रू लेंथ दिसत नाही. तर त्यासाठी मी काय करतो बघा, कंपॉसने O आणि C डिस्टन्समध्ये घेतो आहे आणि तिथून घेतो. आणि त्यानंतर बघा तो पॉईंट जो तुम्हाला येणार आहे तर तो परत काय करतो ODSला मी तो जॉईन करून घेतो. आणि हे जे असेल तुमचं ॲक्च्युअलमध्ये तर ही कशी असणार आहे, तुमच्या जो O आणि C असेल त्याची ट्रू लेंथ असणार आहे. आता ट्रू लेंथ आपण कधी काढतो आहे, ज्यावेळी तुम्ही जी लाईन असेल ती पॅरलल जर असेल तर त्याला तुम्हाला ट्रू लेंथ दिसते. म्हणजे बघा A आणि B लाईन जर बघितला तर समोरून बघितला तर A आणि B लाईन तेवढीच आहे, पण ही लाईन तिरकी आहे कुठली O आणि C ची लाईन, तर ती आपल्याला समोरून बघितल्यानंतर दिसत नाही. तर त्यासाठी काय करतो बघा, तो पॉईंट असेल तो पॉईंट मी इथे घेतो आहे. आणि त्यानंतर बघा पहिल्यांदा त्याच लेंथनुसार मी काय करतो बघा, O आणि पहिल्यांदा दुसरा कुठला पॉईंट आहे तुमचा हा, समजा ह्याला मी नोटेशन सेपरेटली देतो आहे. म्हणजे हा O पॉईंट मी घेतला आणि इकडं हा पॉईंट घेतला. म्हणजे कुठला ABCD जे आपल्याला पॉईंट घ्यायचे आहेत तर त्यातला पहिल्यांदा मी कुठला समजा A हा पॉईंट इथं देऊ शकतो. आणि त्यानंतर बघा कंपॉसने आर्क मारून घ्यायचा इथं. आता आर्क केल्यानंतर आपल्याला इथं बघा ट्रायंगल जे असेल ते किती दिसतात, 1 2 3 4. म्हणजे काय असेल मी डेव्हलपमेंट करतो म्हणजे काय असेल, हा उघडल्यानंतर तो आपल्याला कसा दिसेल. मग बघा पहिल्यांदा एक साईड मी घेतो याच्यामध्ये AB आणि त्यानंतर बघा पॉईंटवरती तिथं ठेवून घेतो आहे. म्हणजे त्या पॉईंटवरती बघा कुठल्या पॉईंटवरती इथं ठेवला मी, तिथून त्याला आर्क मारून घेतला, दुसरा आर्क मारून घेतला, तिसरा आर्क मारून घेतला आणि सेम चौथा पण आर्क मारून घेतला. आता हे 4 काय केले तर आपल्याला बघा ट्रायंगल किती दिसणार आहे तर आपल्याला इथं 4 दिसणार आहे. त्यामुळे 4 ट्रायंगल. तर हे पण कसे काढायचे, फेंडमध्ये काढायचे. आता याला नोटेशन बघा AB C D आणि A. लास्टचा पॉईंट आपला A पासून स्टार्ट होताना एंड पण तुमचा Aमध्ये असणार. म्हणजे ABCDA असे पॉईंट तुमचे इथं आले. आता यानंतर बघा नेक्स्ट आपण काय करतो याच्यामध्ये, तर आपल्याला कटिंग प्लेन जो असेल तो आपल्याला दिलेला आहे. कटिंग प्लेन आपल्याला किती दिलेला आहे तर बघा, जो तुमचा ॲक्सिस जो आहे, ॲक्सिस इथं आता तुम्हाला दाखवणार आहे. तर फेंडमध्ये ॲक्सिस लाईन इथं काढतो बघा मी. आणि यानंतर बघा त्या ॲक्सिसवरती बेसपासून वरती 35 mm वरती तो पॉईंट मी मार्क करून घेतो आहे. म्हणजे हा जो पॉईंट असेल आणि ह्या पॉईंटला तुमच्या अँगल किती घ्यायचा आपल्याला, 45 डिग्रीचा अँगल जो असेल तो आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे 45 डिग्री अँगल जो असेल त्या अँगलवरती हा तुमचा कटिंग प्लेन जो असेल तो इथं असणार आहे. मग त्याला बघा ज्या ज्या ठिकाणी तो कट होतो आहे त्या प्रत्येकाला तुमचं नोटेशन जे असेल ते सेपरेटली असलं पाहिजे. म्हणजे PQRS बघा 4 पॉईंट तुमचे आहेत. त्यामुळं आता हा Dसाठीचा S असणार आहे तुमचा, Cसाठी R असणार. त्यामुळे इथं हे केलेलं आहे ब्रॅकेटमध्ये ते दिलेले आहेत. मग तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये बघितलं तर काय असेल तुमचा C आणि B हा 2 पॉईंट आहेत. तो Oला एकाच याच्यामध्ये जर इंटरसेक्ट होत असला तर C आणि हा वेगळा आहे. त्यामुळे इथं 2 पॉईंट तुमचे असणार आहेत. आता हेच पॉईंट आपल्याला काय करायचे बघा, तुमच्या त्या लाईनवरती घ्यायचे आहेत. कुठल्या, तर आपण जी ट्रू लेन्थची लाईन घेतली होती तेच त्याच्यावरती घ्यायचं आहे. मग तिथं बघा मी काय करतो आहे, Q आणि R घेतला आणि त्यानंतर परत इथं कुठला तुमचा P आणि S हे पॉईंट इथं मी सेपरेटली घेतले. आता हे कशासाठी घ्यायचं तर डायरेक्टली कंपॉसने आपण ODS आणि PDAचे अंतर घेतलं डायरेक्टली. म्हणजे कुठलं इकडच्या ॲक्च्युअलमध्ये ट्रायंगल काढलं त्याचं, तर तुमचा इथं व्ह्यू जो असेल तो चुकणार आहे किंवा डेव्हलपमेंट असेल ते चुकणार आहे. तर त्यासाठी काय करतो बघा मी जे ट्रू लेंथवरती आपण घेतलेलं आहे म्हणजे O आणि A ही सेपरेट लाईन मी घेतलेलं तिथलं डिस्टन्स मी घेतो आहे. आता इथं बघा B आणि C वरती पॉईंट आहे. त्यामुळे कंपॉसमध्ये ODS आणि QR हे नवीन जे आपण घेतलेले पॉईंट आहेत ते पॉईंट मी इथे घेतो तिथून तिथपर्यंत.
आणि त्यानंतर ते डिस्टन्स इथं घेतल्यानंतर ते कंपासने आर्क मारून घेतो आहे आणि तिथं पॉईंट तुमचा असणार आहे क्यू आणि इथं आर असणार आहे. आता हे करत असताना बघा प्रत्येक वेळेला तुम्ही जे डिस्टन्स तुम्ही घेताय हे डिस्टन्स घेतल्यानंतर क्यू आणि आर जे पॉईंट आहेत तर त्यानंतर नेक्स्ट आपण घेतो बघा पी आणि एस. कुठलं घेतलं बघा मी जे टू लेंथवरती जे लाईन पॉईंट असणार आहे ते मी घेतो आहे. नंतर बघा पॉईंट मार्क करून घेतो आहे इथं पी आणि इकडे एस हे पॉईंट मी मार्क करून घेतो आहे. आता हे घेतल्यानंतर तुमचं पी आणि पी झाला तो पॉईंट दोन्ही ठिकाणी एवरती आणि तो पॉईंट जिथं असणार आहे इथं झाला तुमचा पी आणि एस. आता हे पॉईंट जेव्हा तुम्ही मार्क करत असताय तर मार्क करत असताना बघा प्रत्येक वेळेला आपण ट्रू लेन म्हणजे ओ डॅश आणि ए जो पॉईंट आहे तुमचा नवीन किंवा लाईन जी आहे आपण इथं कंपासने ओ आणि सी कंपास घेऊन इकडे आर्क मारून जी लाईन आपण घेतला होता तर त्याच्यानुसार काय करतो बघा त्या लाईनवरती जे काय तुमचे पॉईंट येतात म्हणजे कुठला पी क्यू आर ए जे पॉईंट येतात तर हे पॉईंट आपल्याला घेऊन काय करायचं इथं आपल्याला ह्याच्यावरती मार्क करायचं आहे. कशावरती डेव्हलपमेंटच्या ह्याच्यावरती मार्क करायचे आहेत. आता हे मार्क करताना समजा जर तुम्ही काय केला ओ डॅश आणि पी डॅश हे म्हणजे कुठला जो ॲक्च्युअल आपण पहिला ट्रायंगल जो काढला होता तिथलं जर तुम्ही डिस्टन्स घेतला तर तुम्हाला शेप जो असेल तो इकडे कसा असणार आहे तसं दिसणार आहे. पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही का असेल पॉईंट जो असेल म्हणजे पी डॅश जो पॉईंट आहे आणि इकडचा पॉईंट आपण घेतला तर थोडासा तो खाली येणार आहे याच्यामध्ये. म्हणजे ओ आणि पीपासून डिस्टन्स जर मी घेतलं इकडचं आणि ह्या ठिकाणचं घेतलं तर तेवढे असणार आहे. तर याच्यावरती काय असणार आहे तो ॲक्च्युअल म्हणजे टू लेंथवरचा तो पॉईंट असणार आहे तो तिथं आपल्याला असणार आहे. त्यामुळे जर इथं जर तुम्ही चुकला तर तुमचा काय असेल डेव्हलपमेंट म्हणजे तुमचा इनिशियल व्ह्यू जो तुम्ही काढलेला आहे म्हणजे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू हे तुमचं बरोबर असणार आहे. पण ॲक्च्युअल डेव्हलपमेंट जो चुकला समजा आपण बघितलं तर 8 मार्कासाठी समजा प्रॉब्लेम आहे तर त्यातले तुमचे 4 मार्क आहेत ते तिथं जाणार आहेत. म्हणजे 4 मार्क फक्त तुम्हाला भेटणार कारण तर फक्त तुमचं पॉईंट जे असेल ते चुकलेलं आहे. तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला पॉईंट व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत. त्याचं प्रोजेक्शन पण आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. म्हणजे पी क्यू आर ए जे आहे तर बघा इथं कॅपिटलमध्ये मी जे नावं दिलेले आहेत पी क्यू आर एस तर हे पॉईंट जे असणार आहेत तर हे पॉईंट कुठले असणार तुमच्या ह्याच्यामध्ये तर ॲक्च्युअल जे डेव्हलपमेंट आहे तर त्याचे काय असणार आहे तिथं पॉईंट असणार आहेत. तर हे पॉईंट घेतल्यानंतर बघा तर आपल्याला काय करायचं बघा जो कटिंग प्लेन आहे कटिंग प्लेन आपल्याला किती दिलेला आहे तर बेसपासून वरती 35 mm वरती दिलेला आहे आणि इन्क्लिनेशन त्याचं किती आहे 45 डिग्री इन्क्लिनेशन आहे. याच्यानंतर कटिंग केल्यानंतर बघा जो वरचा पार्ट आहे म्हणजे अपेक्स पॉईंट करचा म्हणजे ओडॅश करचा पॉईंट वरचा तो वरचा असेल तो आपण काय करतो आहे कटिंग प्लेन म्हणजे काढून टाकतो आहे आणि उरलेला खालचा जो पार्ट आहे तो आपण ठेवतो आहे आणि त्याचं आपल्याला करायचं डेव्हलपमेंट करायचं आहे. मग हे करत असताना बघा त्याचंही केल्यानंतर मग त्याचं डेव्हलपमेंट जेव्हा मी करतो आहे त्यावेळेला काय करायचं बघा मी पॉईंट घेतले इथं आणि पॉईंट घेतल्यानंतर बघा तो पॉईंट जे असेल ते डार्क करून घेतो इथं. डार्क केल्यानंतर बघा खालचे जे पॉईंट आहेत हे मी काय करतो आहे बघा डार्क करून घेतो आहे. म्हणजे कुठला बघा आर आणि सी हा पॉईंट मी डार्क करून घेतला. एस आणि डी हे डार्क करून घेतला पी आणि ए आणि त्यानंतर बघा ए टू बी बी टू सी हे पण तुम्हाला डार्क करायचं स्ट्रेट लाईन कारण की तो बेस आहे हे पण तुम्हाला डार्क करून घ्यायचं आहे. तर बघा तिथून पुढं आपल्याला परत काय करायचं आहे त्याच्यामध्ये जे डेव्हलपमेंट आपण पूर्ण जे ड्रॉ केलेलं आहे म्हणजे पी क्यू आर एस एस पी हे आपण जशा लाईन ड्रॉ करून घेतल्या तशा तुम्हाला जो पिरॅमिड जो आहे स्क्वेअर पिरॅमिड तर त्याचं आपल्याला काय असेल बेस लाईन जे आहे हे आपण आपल्याला डार्क दिसतात. त्यामुळे बघा मी काय करतो आहे एपासून बी हा डार्क करून घेतो आहे बीपासून सी हा डार्क करून घेतो आहे सीपासून डी आणि डीपासून ए हा डार्क करून घेतो आहे. म्हणजे बघा ए बी सी डी ए ह्या ज्या लाईन तुम्हाला दिसतात ह्या डार्क करून घेतो आहे. त्यानंतर बघा प्रत्येक ज्याच्या जनरेटर्सचे आपण म्हणतो किंवा कॉर्नर्स एज म्हणतो आहे तर त्या आपण काय डार्क करून घेतो म्हणजे पी टू ए डार्क करून घेतला मी क्यू टू बी डार्क करून घेतला आर टू सी डार्क करून घेतला एस टू डी डार्क करून घेतला पी टू ए हा असेल डार्क करून घेतला आणि त्यानंतर पी एस आर क्यू पी हे जे असेल हे डार्क करून घेतलं. आता ह्याच्यावरचा ओ पॉईंटवरचा पॉईंट जो असेल तो तुम्हाला काय असेल म्हणजे किंवा हा वरचा भाग जर आपण बघितला तर हा आपण डार्क काय करत नाही कारण की आपल्याला काय असायचं डेव्हलपमेंट करायचं आणि डेव्हलपमेंट करत असताना काय असेल तुम्हाला जो कटिंग प्लेन दिलेला आहे त्याचा वरचा पार्ट जो असेल तो आपण काय करतो काढून टाकतो आणि खालचा पार्ट जो असेल आपल्याला जो लागणार आहे तो फक्त आपल्याला काय करायचा आहे डार्क करायचा आहे. तर मी खालचा पार्ट जो असेल तो मी काय करतो आहे डार्क करून घेतो आहे. त्यामुळे बघा पी ए बी सी डी ए हे जे असेल खालचा पॉईंट जे असणार आहेत पी एस आर क्यू पी हे जो खालचा पार्ट जो आहे हा मी काय करतो आहे डार्क करून घेतो आहे. आणि सेम परत एकदा बघा शॉर्टमध्ये आपण काय करतो परत एकदा प्रोसिजर बघूया. तर आपल्याला काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये तर स्क्वेअर पिरॅमिड जो आहे तर स्क्वेअर पिरॅमिडचं काय केलेलं आहे
इनिशियल व्ह्यू हे करत असताना तुम्हाला दोन पॅरलल काय दिलेले आहेत, एज दिलेले आहेत. त्यामुळे मी काय करतो बघा, एक्सो लाईन घेतल्यानंतर ABCDमधली AB आणि CD जे असेल ह्या दोन लाईन काय करतो आहे, पॅरलल ड्रॉ करून घेतो आहे. आणि यानंतर परत काय करतो आहे बघा, जो तुमचा ट्रायंगल जो आहे याचा प्रोजेक्शन, प्रत्येक पॉईंटचं प्रोजेक्शन घेतो आहे. आणि प्रोजेक्शन घेतल्यानंतर इथं ट्रायंगल जो असेल तो ट्रायंगल काय करतो, ड्रॉ करून घेतो आहे. आणि हा ट्रायंगल ड्रॉ केल्यानंतर बघा, त्याच्यामध्ये A', B', C' आणि D' या प्रत्येकाचं प्रोजेक्शन जे असेल त्याला नोटेशन सेपरेटली देतो आहे. आणि ट्रायंगल जो असेल तो ट्रायंगल ड्रॉ करून घेतो. आणि यानंतर बघा नेक्स्ट काय करायचं आपल्याला, तर जो आपल्याला ट्रू लेंथ आहे आपल्याला दिसत नाही, म्हणजे O आणि C, OD किंवा OA, OB जी लाईन असणार ही ट्रू लेंथ आपल्याला दिसत नाही. तर त्यासाठी काय करतो आहे मी, ट्रू लेंथ दिसण्यासाठी मी याच्यामध्ये काय करतो आहे, O आणि C कंपासमध्ये घेतो आहे आणि आर्क ड्रॉ करून घेतो आहे. आणि हे पण कसं असेल, एक्सो लाईनला पॅरल असणार आहे. आणि एक्सो लाईनला पॅरल घेतल्यानंतर त्याचा पॉईंट जो असणार आहे, म्हणजे O' आणि A' ही नवीन जी लाईन मी काढतो आहे, तर ही ट्रू लेंथची लाईन असणार आहे. तर कंपासमध्ये ते मी डिस्टन्स घेतो. पहिल्यांदा O पॉईंट घेणार आहे आणि A' पॉईंट घेणार आहे आणि आर्क मारून घ्यायचा आहे कंपासने, म्हणजे ट्रू लेंथची जी लाईन असेल तेवढं कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे आणि कंपासने आर्क ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि हा आर्क ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये तर बघा, आर्क ड्रॉ केल्यानंतर जे तुम्हाला बेस साईज दिलेले आहे, म्हणजे AB जे असणार आहे ते कंपासमध्ये घेतो आहे आणि त्या आर्कवरती आपल्याला काय करायचे आहेत, मार्क करून घ्यायचे आहेत. म्हणजे बघा, A पासून B, B पासून C, C पासून D, D पासून E, म्हणजे आपल्याला किती याच्यामध्ये 4 पॉईंट असतील ते मार्क करून घ्यायचे आहेत. हे मार्क केल्यानंतर प्रत्येक याच्यातून लाईन ज्या असेल त्या O पॉईंटला जॉईन करून घ्यायच्या आहेत. आणि काढल्यानंतर आपल्याला पॉईंट घेत असताना PQRSP हे पॉईंट घेत असताना आपल्याला कटिंग प्लेन जो असेल तो ॲक्सिसवरती 35 mm वरती घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये 45 डिग्रीमध्ये इन्क्लिनेशनमध्ये तो आपल्याला काय करायचा, कटिंग प्लेनमध्ये लाईन जी असेल ती ड्रॉ करून घ्यायची. ते आता इंटरसेक्ट कुठं होते बघा, E आणि Dला आणि C आणि Bला PS आणि QR ह्याच्यावरती दोन ठिकाणी ते काय इंटरसेक्ट होते. मग ते पॉईंट असणार आहेत. तर ते पॉईंट आपण कशावरती प्रोजेक्शन घेतो, टू लेंथवरती प्रोजेक्शन घेतो. म्हणजे कुठलं बघा, Q आणि R आणि P आणि S याच्यावरती काढतो आहे, दोन्हीवरती तो काय करतो याच्यामध्ये पॉईंट घेतो आहे. आणि हे पॉईंट घेतल्यानंतर सेम आपल्याला त्याचं डिस्टन्स जे घेत असताना आपण टू लेनवरचं डिस्टन्स घ्यायचं. म्हणजे बघा, OQ' किंवा OQR OP' किंवा OS' हे पॉईंट आपण ह्याच्यावरती घेतो आहे. आणि हेच पॉईंट आपल्याला ज्या लाईनवरचं आपण प्रोजेक्शन घेतो त्याच्यावरती आपल्याला काय करायचं म्हणजे समजा मी काय घेतलं, O आणि A आणि O आणि D वरती तुमचा P आणि S हा पॉईंट आहे. मग पहिल्यांदा मी P पॉईंट घेत असताना O आणि Aच्या लाईनवरती घेतो. म्हणजे दोन्ही ठिकाणी बघा P पॉईंट घेतला मी. नंतर Dचा पॉईंट असेल तो कुठे घेणार आहे याच्यामध्ये, Dच्या लाईनवरती. Sचा पॉईंट असेल तो घेणार आहे, तो इथे घेतला मी कंपासमध्ये डिस्टन्स घेत असताना टू लेंथवरचं घेतलं. सेम पुढचा पॉईंट घेत असताना मी काय केलं बघा, O आणि C आणि B वरचा पॉईंट घेतला. आणि तो पॉईंट कुठला तुमचा ह्याच्यामध्ये P आणि S पॉईंट आहे. Q आणि R पॉईंट आहे, तो मी पॉईंट इथं घेतला, Q आणि R पॉईंट घेतला. आणि हे पॉईंट जे काय मार्क केल्यानंतर सेम आपल्याला काय असेल, कटिंग प्लेनच्या खालचे जे पॉईंट असणार आणि कटिंग प्लेनच्या वरचे जे पॉईंट असणार आहेत त्यानुसार काय असेल बघा, मी डार्क जे असेल म्हणजे पॉईंट P पासून Q जॉईन करून घेतो आहे, Q पासून R जॉईन करून घेतो आहे, R पासून A जॉईन करून घेतो आहे, S पासून P जॉईन करून घेतो आहे, P पासून A जॉईन करतो आहे, A पासून D जॉईन करतो आहे, D पासून C, C पासून B, B पासून A. हे जे पॉईंट असणार आहेत हे पूर्ण मी काय करतो, डार्क जॉईन करून घेतो. आणि वरचा जो पार्ट असेल आपल्याला तो काय करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे. तर मी वरचा पॉईंट असेल ते काय करतो, काढून हे करतो आहे, म्हणजे रिमूव्ह करून टाकतो किंवा तो याचं कन्स्ट्रक्शन जे असेल ते एकदम फेंट असणार आहे. आणि हे जे तुम्ही ड्रॉ करून घेताय म्हणजे कुठला PQRSP हे जे पॉईंट तुम्ही घेतला आणि ABCD हा जो याच्यामध्ये काय असेल, हे जे काय तुम्ही ड्रॉ केलेला आहे, तर हे म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय असणार आहे, डेव्हलपमेंट ऑफ स्क्वेअर पिरॅमिड. म्हणजे काय असेल, आपण स्क्वेअर पिरॅमिड घेतला आणि याचं डेव्हलपमेंटमध्ये काय असेल बघा ॲक्च्युअलमध्ये, तर तुमचा जो का ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट काय करतो आपण उलगडल्यानंतर आपल्याला कसा दिसेल हा फक्त आपल्याला काय करायचा आहे, इनिशियल व्ह्यूमध्ये काय करायचं, ड्रॉ करायचा आहे. आणि त्यालाच आपण काढतो त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट जे असेल ते आपण म्हणतो. आणि हे डेव्हलपमेंट काढत असताना तुम्हाला काय असेल, जे काय स्टेप वाईज प्रोसिजर जे सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्ही काय करा, ड्रॉ करून घ्या. तरच तुम्हाला काय असेल याच्यामध्ये ॲक्च्युअल जो ऑब्जेक्ट जो असेल किंवा डेव्हलपमेंट जे असेल ते तुम्हाला ड्रॉ करायला इझिली जाईल. ओके, थँक्यू.